Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start formation of drops and bubble and capillary action. We know that drop and bubble spherical in shape due to the surface tension. Spherical ड्रॉप आणि बबल्स हे स्पेरिकल शेपमध्ये असतात कारण की त्याच्यावरती सरफेस टेन्शनमुळे, आणि सरफेस टेन्शन हा फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करतो, डॉमिनेट करतो, आणि सरफेस टेन्शनमुळेच त्याचा जो सरफेस एरिया आहे बबल आणि ड्रॉपचा तो काय होतो, कमी होतो. आपल्याला बघायचं आहे एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल. कन्सिडर ए स्पेरिकल ड्रॉप ॲज शोन इन फिगर. एक काय घेतलेला आहे, स्पेरिकल ड्रॉप घेतलेला आहे फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. दिस इज अ स्पेरिकल ड्रॉप. PI be the pressure inside the drop and PO be the pressure outside it. या ड्रॉप मध्ये PI हा इनसाइड प्रेशर आहे आणि PO आउटसाइड प्रेशर आहे. द ड्रॉप इज स्पेरिकल इन शेप. द प्रेशर PI इनसाइड द ड्रॉप इज ग्रेटर दॅन PO. इनसाइड प्रेशर हे आउटसाइड प्रेशरपेक्षा जास्त असतो, म्हणून PI इज ग्रेटर दॅन PO. Hence the excess pressure inside the drop is PI minus PO. Let the radius of the drop increase from R to R plus dr. delta R. आता आपण काय केलेली आहे, ड्रॉप घेतलेला आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. त्याची रेडियस किती आहे, इनिशियली R आहे. ती रेडियस आपण काय केली, इन्क्रीज केली. कुठून, R पासून टू R प्लस डेल्टा R. Let the initial surface area of the drop be initial surface area. जेव्हा रेडियस किती होती, R होती, तितका तेव्हा त्याचा सरफेस एरिया किती राहील, A1 इज इक्वल्स टू 4 पाय R स्क्वेअर. अँड फायनल सरफेस एरिया A2 इज इक्वल्स टू 4 पाय फायनल सरफेस. म्हणजे जेव्हा आपण रेडियस इन्क्रीज केली R टू R प्लस dr पर्यंत, तर तेव्हा सरफेस एरिया किती राहील, फायनल सरफेस एरिया A2 इज इक्वल्स टू 4 पाय R प्लस डेल्टा R स्क्वेअर. सॉल्व केला आपण ब्रॅकेट. A2 इज इक्वल्स टू 4 पाय R स्क्वेअर प्लस 2R डेल्टा R प्लस डेल्टा R स्क्वेअर. A2 इज इक्वल्स टू 4 पाय R स्क्वेअर प्लस 8 पाय R डेल्टा R प्लस 4 पाय डेल्टा R स्क्वेअर. A2 is equals to 4 pi R square plus 8 pi R delta R. Thus, the increase in surface area of a drop is increase in surface area. काय करू आपण, फायनल सरफेस एरिया मधून इनिशियल सरफेस एरिया मायनस करू. आपल्याला काय मिळेल, 8 pi R delta R. This is equation number 1. The work done is increasing the surface area by dA is stored as excess surface energy. एनर्जीच्या फॉर्म मध्ये आपण वर्क डन स्टोअर केलेला आहे. dW इज इक्वल्स टू T dA. T इज द सरफेस टेन्शन, D इज द सरफेस एरिया. T सरफेस एरिया किती आहे आपला, 8 पाय R डेल्टा R. बट वी नो दॅट वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. Hence force is equals to force F is equals to excess pressure into surface area. F is equals to excess pressure. Excess pressure means PI minus P naught. आपण वरती बघितला excess pressure PI minus P naught आणि surface area is equals to 4 pi R square. F is equals to PI minus P naught 4 pi R square. This is equation number 4. Equating equation 2 and 3, dW work done, we can get T 8 pi R delta R is equals to PI minus P naught 4 pi R square delta R. तर आपण काय केलं, इथे कॅन्सल केलेलं आहे. 4 8 ला डिवाइड केलं तर 2 आला आहे. पाय पाय कॅन्सल, R स्क्वेअर इथे आहे, इथे R कॅन्सल केला आपण, इथे राहिला R डेल्टा R कॅन्सल झाला आहे. फक्त काय राहिलेला आहे इथे, T 2T इथे राहिलेला आहे. इथे काय राहिलेला आहे, PI मायनस P नॉट
आर. म्हणून पी आय मायनस पी नॉट और पी आय मायनस पी ओ इज इक्वल्स टू 2t अपॉन आर. दिस इज इक्वेशन 5. दिस इज कॉल्ड Laplace law of the spherical membrane in the case of soap bubble. आता जर आपण हा ड्रॉप बद्दल बघितलं आहे, जर आपण सोप बबल घेतलं, देअर आर टू फ्री सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर, द इनर सरफेस अँड आउटर सरफेस. जर आपण बबल घेतला तर बबलला दोन सरफेस असतात, एक इनर सरफेस आणि आउटर सरफेस, आणि ते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, एअरच्या. म्हणून इक्वेशन फॉर द बबल, द इक्वेशन काय होईल बबलसाठी, जे फर्स्ट इक्वेशन आहे आपलं चेंज इन इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ ए ड्रॉपचं, बबलसाठी काय येईल डी ए. इथे टू सरफेस एरिया टू एरिया आहे म्हणून 2 घेतलाय आपण इथे, 2 8 पाय आर डेल्टा आर. आणि वर्क डन डीडब्ल्यू इज इक्वल्स टू काय येईल टी. डीडब्ल्यू इज इक्वल्स टू टी. इथे 8 पाय आर डेल्टा आर, इथे काय येईल 16 पाय आर डेल्टा आर. दिस इज इक्वेशन 6. डीडब्ल्यू इज इक्वल्स टू पी आय मायनस पी नॉट 4 pi r square delta. This is equation 7. From equation 6 and 7, equating these two equations, we can get pi minus po 4 pi r square delta r is equals to t 16 pi r delta r. In this case, we can cancel it. Pi get cancel. r इथे आहे, इथे r square आहे, cancel. delta r cancel होईल. इथे 16 आहे, इथे 4 आहे, 4 जा 16. इथे किती राहिलं 4t, आणि इथे किती राहिलं पी आय मायनस पी ओ आर. म्हणून आपण पी आय मायनस पी ओ इज इक्वल्स टू काय येईल 4t अपॉन आर. दिस इज द वर्क, दिस इज द एक्सेस प्रेशर ऑफ द बबल इज इक्वल्स टू 4t अपॉन आर. नंतर आपल्याला बघायचं आहे capillary action. First we know that what is meant by capillary. The tube having a very fine bore nearly equal to 1 millimeter and open at both end is called the capillary tube. Capillary tube ही अशी एक ट्यूब आहे जिचं जे बोर असतं ते खूपच स्मॉल असतं आणि ते दोन्ही बाजूला काय असतं ओपन असतं, त्यालाच आपण काय म्हणतो कॅपिलरी ट्यूब. आणि जेव्हा ती कॅपिलरी ट्यूब आपण डीप करतो, when the capillary tube is deep in the liquid which partially or completely wet the surface of the capillary, the level of the liquid, the capillary rise of. On the other hand, the capillary tube is deep in the liquid which does not wet the surface level of the liquid in the capillary drop. ती जर कॅपिलरी आपण लिक्विड मध्ये डीप केली तर कॅपिलरी मधली जी वॉटर लेवल आहे ती इन्क्रीज होते किंवा फॉल होते. द फेनॉमिना ऑफ राइज. तो कॅपिलरिटीची डेफिनेशन आपण बघूया. कॅपिलरी ऍक्शन, व्हॉट इज मीन बाय कॅपिलरिटी. द फेनॉमिना ऑफ राइज और फॉल ऑफ ए लिक्विड inside the capillary tube. Inside the capillary tube where it is deep in the liquid is called capillarity. हा एक फेनॉमिना आहे. जेव्हा आपण कॅपिलरी ट्यूब ही लिक्विड मध्ये डीप करतो तर त्यामधली जी लेवल आहे लिक्विडची लेवल कधी इन्क्रीज होते, राईज होते किंवा कधी फॉल होते, त्यालाच आपण काय म्हणायचं कॅपिलरिटी. व्हेन द कॅपिलरिटी इज डीप इन ए लिक्विड टू इफेक्ट्स कॅन बी ऑब्झर्व. जेव्हा कॅपिलरिटी आपण लिक्विड मध्ये डीप करतो तेव्हा आपल्याला दोन इफेक्ट दिसतात. एक म्हणजे कॅपिलरी फॉल आणि सेकंड म्हणजे कॅपिलरी राईज. कन्सिडर ए कॅपिलरी ट्यूब डीप इन ए लिक्विड विच डज नॉट वेट द सरफेस. आपण काय घेतलेलं आहे कॅपिलरी ट्यूब घेतली आहे आणि ती डीप केलेली आहे लिक्विड मध्ये. अशा लिक्विड मध्ये डीप केलेले आहे की ते लिक्विड त्या कॅपिलरीच्या सरफेसला वेट करत नाही. फॉर एक्झाम्पल द मर्क्युरी, the shape of mercury meniscus in the capillary is upper convex. या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे शेप ऑफ मर्क्युरी लिक्विडचं मेनिस्कस कसं असतो अप्पर कॉन्व्हेक्स. कन्सिडर द पॉइंट ए बी सी अँड डी. आपण 4 पॉइंट कन्सिडर केलेले आहे, ए बी सी अँड डी.
सच दॅट फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे पॉइंट ए इज जस्ट अबव द कॉन्व्हेक्स सरफेस अँड इनसाइड द कॅपिलरी. पॉइंट ए हा कॉन्व्हेक्स सरफेसच्या वरती आहे आणि कॅपिलरी ट्यूब मध्ये आहे. पॉइंट बी इज जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी. पॉइंट बी हा कॅपिलरी ट्यूब मध्ये आहे आणि कॉन्व्हेक्स सरफेसच्या खाली आहे. पॉइंट सी इज जस्ट अबव द प्लेन सरफेस आउटसाइड द कॅपिलरी and point D is just below the plane surface and outside the capillary and below the point C. Let PA, PB, PC and PD be the pressure at point A, B, C and D respectively. PA, PB, PC आणि PD हे प्रेशर घेतलेले आहेत त्या 4 पॉइंट वरती A, B, C आणि D वरती. PB greater than PA. The pressure on the concave side is always greater than on the convex side. आपल्याला माहित आहे कॉन्केव साइड कडलं प्रेशर हे कॉन्व्हेक्स साइड कडल्या प्रेशर पेक्षा जास्त असतो. ऍट द पॉइंट ए अँड सी आर ऍट द सेम लेवल. ए आणि सी हे दोन्ही एकाच लेवलवरती आहे म्हणून इथे प्रेशर दोन्ही याच्यावरती सेमच राहील. पीए इज इक्वल्स टू पीसी. बिटवीन द पॉइंट सी अँड डी द सरफेस इज प्लेन. सी आणि डी सरफेस काय कसा आहे इथे प्लेन आहे म्हणून प्रेशर इज सी पॉइंटचं प्रेशर पीसी, पीडी आणि पीए हे तिन्ही काय राहील इक्वल राहील. बट वी नो दॅट पीए इज ग्रेटर दॅन पीबी इज ग्रेटर दॅन पीए. वी कॅन से दॅट हेन्स पीबी इज ग्रेटर दॅन पीडी. बट द पॉइंट पी अँड डी आर ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. परंतु पॉइंट बी आणि डी हा हे एकाच हॉरिझॉन्टल लेवलवरती आहे परंतु प्रेशर ऍट पॉइंट बी हे प्रेशर ऍट पॉइंट डी पेक्षा काय आहे जास्त आहे. The mercury in the capillary rush out the capillary because of the drop in the level of mercury inside the capillary as shown in figure. द सेम प्रेशर मेंटेन करण्यासाठी इथे प्रेशर काय आहे ते जास्त आहे पॉइंट बी वरती पॉइंट डी पेक्षा. हे प्रेशर मेंटेन करण्यासाठी मर्क्युरी काय करते मर्क्युरी इन द कॅपिलरी रश आउट ऑफ द कॅपिलरी बिकॉज देअर इज ए ड्रॉप इन द लेवल ऑफ मर्क्युरी इनसाइड द. त्यामुळे ही मर्क्युरी ची लेवल काय होईल ड्रॉप होईल खाली जाईल. आता इथे सेम लेवलवरती आहे तर काय येईल खाली येईल म्हणजे खाली जाईल इथे अशी इनसाइड द कॅपिलरी ॲज शोन इन फिगर. आपण इथे फिगर मध्ये काढू शकतो की ही लेवल खाली येतात. आता आपल्याला बघायचं आहे कॅपिलरी राईज. फिगर शो राईज ऑफ ए लिक्विड इनसाइड ए कॅपिलरी. फिगर मध्ये कॅपिलरी जस्ट इमर्स इन वॉटर. ही कॅपिलरी ट्यूब आपण जस्ट लिक्विड मध्ये इमर्स केलेलं आहे वॉटर मध्ये आणि नंतर ही डायग्राम दाखवलेली आहे. कॅपिलरी इन वॉटर आफ्टर राईज इन लेवल आणि नंतर काय होईल वॉटरची लेवल काय होईल इन्क्रीज होईल सर्टन हाईटनी. आता आपल्याला बस बघायचं आहे एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल. आता आपल्याला त्याचे एक्सप्रेशन काढायचं आहे कॅपिलरी मधली लेवल राईज कशी होते आणि फॉल कशी होते. त्याचे दोन मेथड आहे. फर्स्ट मेथड युजिंग प्रेशर डिफरन्स. Expression for capillary rise or fall. First method using pressure difference. We know that the pressure due to the liquid column of height h must be equal to the pressure difference 2T upon R due to the convectivity. कॉन्कॅव्हिटी. आपल्याला माहित आहे प्रेशर लिक्विडचं प्रेशर हे किती राहते प्रेशर डिफरन्स हे किती राहते
2T अपॉन R. आपण फॉर्मेशन ऑफ ड्रॉप अँड बबल्स मध्ये बघितलं आहे. प्रेशर डिफरन्स इज इक्वल्स टू 2T अपॉन R. Hence, in this case, pressure difference H rho G is equals to 2T upon R, where rho is the density of the liquid and G is the acceleration due to gravity. Let small r be the radius of the capillary tube. Small r काय घेतलेलं आहे, रेडियस घेतली आहे कॅपिलरी ट्यूबची. अँड थिटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द लिक्विड ॲज शोन इन फिगर. आणि थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतलेला आहे. द फोर्स ऍक्टिंग अँड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वरती काय होईल, फोर्स ऍक्टिंग होईल. द रेडियस ऑफ कर्वेचर आर ऑफ द मिनिस्कस इज गिवन बाय ही आर, कॅपिटल आर ही काय, रेडियस ऑफ कर्वेचर. आर इज इक्वल्स टू, हा आपण एक काय घेतलेला आहे इथे, राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे आपल्याला. आर इज इक्वल्स टू काय येईल, स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. कारण इथे पायथागोरस किंवा आपण इथे यूज केलं, कॉस थिटाची व्हॅल्यू जर आपण काढली तर काय येईल, आर अपॉन स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर. याच्यावरून आपण कॅपिटल आरची व्हॅल्यू काढू शकतो. कॅपिटल आर इज इक्वल्स टू स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. आता कॅपिटल आर ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू तर आपल्याला काय मिळेल, एच रो जी इज इक्वल्स टू 2T कॉस थिटा अपॉन स्मॉल आर. आणि आपल्याला पाहिजे एच इज इक्वल्स टू 2T कॉस थिटा अपॉन आर रो जी. दिस इज द इक्वेशन. यूज द एक्सप्रेशन फॉर capillary rise for a liquid using pressure difference. If the capillary tube is held vertical in a liquid that convex meniscus, then the angle of contact is obtuse. जर capillary tube आपण vertically held पकडली तर आपल्याला कोणता meniscus मिळेल, convex meniscus मिळेल आणि त्याचा angle of contact कसा राहील, obtuse राहील. Therefore the cos theta is negative and so is H. This means the liquid will suffer capillary fall or diffusion. आता आपल्याला बघायचे आहे सेकंड मेथड युजिंग फोर्स. आता आपण फोर्सचा यूज करून कॅपिलरी राईज किंवा फॉल काढणार आहोत. राईजची आहे 2T अपॉन, आता आपण तेच काढणार आहोत युजिंग फोर्स. राईज ऑफ वॉटर इनसाइड ए कॅपिलरी इज अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. आपल्याला माहित आहे वॉटर कॅपिलरी ट्यूब मधली जर वॉटर लेवल इन्क्रीज होत असेल तर ती काय करते, कशाच्या अगेन्स्ट ऍक्ट होते, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट. हेन्स द वेट ऑफ द लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल अँड अपोजिट टू द प्रॉपर कंपोनंट ऑफ फोर्स. त्यावेळेस त्या लिक्विड कॉलमचं वेट हे इक्वल असते फोर्सच्या प्रॉपर कंपोनंटशी आणि त्याची डायरेक्शन ही अपोजिट असते. आता आपण इथे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ही कॅपिलरी ट्यूब घेतलेली आहे आणि ही कॅपिलरी वॉल आहे. इथे फोर्स ऍक्ट होत आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. दिस इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. दिस वेट, दिस फोर्स कॅन बी रिझॉल्व इन 2 कंपोनंट. व्हर्टिकल कंपोनंट आपण कन्सिडर केलेला आहे Ft कॉस थिटा अँड वेट ऑफ द लिक्विड इज इक्वल्स टू mg. The length of the liquid in contact inside the capillary is the circumference 2 pi r. आणि लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती लेंथ येईल कॅपिलरी ट्यूबची तर त्याच्या सर्कम्फरन्स एवढी. सर्कम्फरन्स किती राहील कॅपिलरी ट्यूबचं, 2 pi r. द फोर्स ऍक्टिंग ऑन द लिक्विड इनसाइड ए कॅपिलरी. आता किती फोर्स कॅपिलरी लिक्विड मध्ये ऍक्ट होईल कॅपिलरी ट्यूब मध्ये. द फोर्स इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इंटू लेंथ इन कॉन्टॅक्ट. फोर्स किती राहील त्याच्यात, सरफेस टेन्शन इंटू फोर्स इन कॉन्टॅक्ट. कॅपिलरी ट्यूबच्या किती कॉन्टॅक्ट मध्ये फोर्स ऍक्ट होत आहे म्हणजे त्याच्या सर्कम्फरन्स एवढा, म्हणून काय येईल, Ft इज इक्वल्स टू T इंटू 2 pi r. द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ दिस फोर्स इज, जर आपण आता इथे व्हर्टिकल कंपोनंट कन्सिडर करत आहे म्हणून FTV व्हर्टिकल इज इक्वल्स टू T इंटू 2 pi r इंटू कॉस थिटा. व्हर्टिकल कंपोनंट घेतलेला आहे म्हणून कॉस थिटा घेतलेला आहे आपण. बट वी नो दॅट V, व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी राईज, V इज इक्वल्स टू pi r स्क्वेअर H. आणि V काय आहे, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब इज इक्वल्स टू pi r स्क्वेअर H. आणि मास किती राहील, वी नो दॅट मास
इज इक्वल्स टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. m इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर h इंटू रो. रो इज द डेन्सिटी. द वर्क डन, वी नो दॅट वर्क डन, सॉरी वर्क डन नाही, वेट ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी, राइज और फॉल. w इज इक्वल्स टू मास mg. वेट इज इक्वल्स टू, आपल्याला माहित आहे वेट इज इक्वल्स टू काय राहते mg. m किती आहे पाय आर स्क्वेअर h आणि g म्हणून g पाय आर स्क्वेअर h, सॉरी m किती आहे पाय आर स्क्वेअर h रो आणि इंटू g. दिस इज द वेट पाय आर स्क्वेअर h रो g. दिस इज इक्वेशन 2. आता आपण इक्वेशन 2 आणि 1 काय केलं, इक्वेट केलं तर आपल्याला काय मिळालं, पाय आर स्क्वेअर h रो g इज इक्वल्स टू t इंटू 2 पाय आर इंटू कॉस थीटा. कारण का बरं इक्वेट केलेला आता आपण बघितलंय डायग्राम मध्ये. द वेट mg इट इज बॅलन्स बाय द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द फोर्स ft कॉस थीटा. म्हणून आपण ते इक्वेट केलेलं आहे, इक्वल आहे, परंतु त्याची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. या याच्यावरून आपण काय काढू शकतो, h. पाय पाय गेट, पाय कॅन्सल होईल, इथे r आहे, इथे r स्क्वेअर आहे, r कॅन्सल होईल, इथे काय राहिलं आहे 2t कॉस थीटा आणि इथे काय राहिलेलं आहे r h रो g. म्हणून h इज इक्वल्स टू काय येईल 2t कॉस थीटा अपॉन r रो g. याच्यावरून आपण टेन्शन काढू, सरफेस टेन्शन t इज इक्वल्स टू r h रो g अपॉन 2 कॉस थीटा. द सेम एक्सप्रेशन इज ऑल्सो व्हॅलिड फॉर कॅपिलरी फॉर. हे आपण कॅपिलरी राईटचे एक्सप्रेशन बघितलं आहे. अशाच प्रकारचे एक्सप्रेशन काढू शकतो आपण कॅपिलरी फॉल मध्ये, डिस्कस अर्लियर आपण बघितलेलंच आहे. आता आपण याच्यावरचं एक एक्झाम्पल बघूया न्यूमरिकल. ते तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहे हे न्यूमरिकल. कॅल्क्युलेट द राइज ऑफ वॉटर इनसाइड ए clean glass capillary tube of radius 0.1 millimeter when immersed in water of surface tension 7 into 10 to the power minus 2 Newton per meter. The angle of contact between water and glass is 0. Density of water is equals to 1000 kg per meter cube and g is acceleration due to gravity. G is 9.8 meter per सेकंड स्क्वेअर. आपल्याला काढायचं आहे राइज ऑफ वॉटर इनसाइड द क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब, जे आता आपण काढलेलं आहे. आताच आपण एक्सप्रेशन बघितलं आहे राइज ऑफ कॅपिलरी ट्यूब, फॉल ऑफ कॅपिलरी ट्यूब. तर कॅपिलरी ट्यूबची आपल्याला इथे काय दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे. गिव्हन रेडियस r इज इक्वल्स टू 0.1 मिलीमीटर. 0.1 मिलीमीटरचा आपण काय घेतलेलं आहे, मीटर घेतलेला आहे. 0.1 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर इज इक्वल्स टू 1 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर. ती कॅपिलरी ट्यूब आपण काय केलेली आहे, वॉटरमध्ये इमर्स केलेली आहे. त्या वॉटरचा सरफेस टेन्शन आपल्याला दिलेला आहे. सरफेस टेन्शन T इज इक्वल्स टू 7 इंटू 10 टू द पॉवर -2 न्यूटन पर मीटर. आणि त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे वॉटर आणि ग्लासचा, तो किती आहे 0, म्हणून थीटा इज इक्वल्स टू 0 डिग्री. डेन्सिटी दिलेली आहे वॉटरची, रो इज इक्वल्स टू 1000 kg पर मीटर क्यूब. आणि ग्रॅव्हिटी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेला आहे g इज इक्वल्स टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आपल्याला h काढायचं आहे. आताच आपण एक्सप्रेशन बघितलं आहे. h इज इक्वल्स टू काय असतो, काय असते, h इज इक्वल्स टू 2t अपॉन 2t कॉस थीटा अपॉन r रो g. आता आपल्याजवळ सगळ्या व्हॅल्यू दिली आहे. व्हॅल्यू काय करायच्या इक्वेशन मध्ये पुटअप करायच्या. 2 इंटू t ची व्हॅल्यू किती आहे 7 इंटू 10 टू द पॉवर -2 कॉस थीटाची व्हॅल्यू 0 कॉस 0 अपॉन r ची व्हॅल्यू 1 इंटू 10 टू द पॉवर 4 म्हणजे 10 टू द पॉवर 1 इंटू 10 टू द पॉवर -4 म्हणजे 1 इंटू 10 टू द पॉवर -4. डेन्सिटी दिलेली आहे 1000 मीन्स 10 टू द पॉवर 3 आणि g दिलेला आहे 9.8. जर आपण हे सॉल्व केलं कॉस 0 इज व्हॅल्यू 1 राहते. 7 इंटू 2 14 इंटू 10 टू द पॉवर -2 खाली किती राहील डिवायडेड बाय 10 टू द पॉवर -1 इंटू 9.8 14 अपॉन 9.8 इंटू 10 टू द पॉवर -1 खाली आहे -2 वरती आहे. जर -1 वरती गेलं तर काय होईल 10 टू द पॉवर 1 मीन्स -2 इंटू 10 इज इक्वल्स टू 10 टू द पॉवर -1. आपल्याला सॉल्व करायचं आहे इझिली, म्हणून आपण काय करू 10 टू द पॉवर -1 आहे म्हणून आपण हे असंच लिहू 1.4
अपॉन 9.8. पॉईंट काय केलं आपण, कॅन्सल केलं तर काय येईल, 14/98. दिस इज इक्वल्स टू 1/7. याची व्हॅल्यू किती राहते, 1/7 ची व्हॅल्यू. एच इज इक्वल्स टू 0.143 मीटर. द राईज ऑफ वॉटर इनसाइड द क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब इज 0.143 मीटर.